नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि ब्लाऊज पिसाचं कापड आणि अस्तर घेतलेलं आहे. तर बघा याची उंची घेतलेली आहे 15 आणि याची घडी घेतलेली आहे 10.5ची आणि इथं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5चं आणि इथं मोंडा पण घ्यायचा आपल्याला 5.5चा. तर बघा व्यवस्थित खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने आणि इथं गोलाईतलं दंडातला घेतलेला आहे 1 इंच. तर बघा गोल राऊंड देऊन कट करून घेतलेलं आहे अस्तरचं. तर बघा जे अस्तरचं कापड असतं आपलं जे मापाचंच असतं म्हणजे जेवढं आपल्याला लागतं तेवढं. तर बघा इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी 2.5 इंच आणि गळ्याची उंची पुरी आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही उंची घेऊ शकता. तर बघा मी 11 इंच घेतलेली आहे. इथं घ्यायचं आहे 2.5 इंच आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा आपण ही कटवर्कमध्ये डिझाईन बनवणार आहोत. तर बघा आता एकदम म्हणजे कटवर्कचीच डिझाईन चालू आहे सध्या. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला असे आकार देऊन घ्यायचे आहे. तर बघा तुम्ही बांगडीनं देऊन घेऊ शकता किंवा एखाद्या छोट्याशा झाकणापासून पण त्याला आकार देऊ घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने मी अशी आपल्या अंदाजीच या पद्धतीने आकार देऊन घेतलेले आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे आकार देऊन घ्यायचे किंवा तुम्ही बांगडीनं पण देऊन घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने मी व्यवस्थित असे आकार चांगले देऊन घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आता कॅनव्हास घ्यायचा आहे. तर बघा कॅनव्हास आपल्याला जेवढा आपण आकार घेतलेला आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 1-1.5 इंच जास्त घ्यायचा आहे किंवा 2 इंच पण जास्त घेऊ शकता. तर बघा आता हे जे आपण अस्तरचं ब्लाऊज पिसाचं कापड घेतलेलं आहे ते असं कॅनव्हाच्या मध्ये ठेवायचं आहे आणि आता ही जी मार्किंग दिसते आपल्याला खडूनी केलेली त्याच्यावरती पेनाने अशी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा एकदम अगदी सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही कटवर्कची डिझाईन बनवली सोपी पण आहे आणि विदाऊट आपल्याला अस्तर पण लावायची गरज नाही आहे. कारण कापड पण एकदम म्हणजे घट्ट आहे. पातळ असलं तर तुम्ही त्याला विदाऊट कपडा लावून घेऊ शकता. तर बघा दुसऱ्या साईडने पण सेमच आपल्याला तिकडच्या साईडचं पेनाने मार्किंग करून घेतलेलं आहे. तर इकडच्या साईडने दिसतं तसंच सेम आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने अशी दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याचा मध्ये असा कट करायचा आहे आणि 1-1.5 इंच आपल्याला जास्तीचा कॅनव्हास सोडायचा आणि बाकीचं कट करून टाकायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं आपल्याला आता याचा पण मध्ये घ्यायचा आहे. खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मध्ये एकदम जरुरीचं आहे. तुम्ही मध्ये नक्की काढा. तर बघा याचा पण आपल्याला मध्ये काढून घ्यायचा आहे सेंटर आणि खडूने पण मार्किंग करायची आणि छोटासा कट पण मारून घ्यायचा. तर बघा या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर आता मध्ये असा ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित या पद्धतीने. तर बघा आता आपल्याला ब्लाऊज पिसाचं कापड घ्यायचं आणि ते घ्यायचं आपल्याला सुईचं ठेवून आणि त्याच्यानंतर अस्तर आणि मग कॅनव्हास ठेवायचा आहे. तर बघा व्यवस्थित आता हे ठेवून घ्यायचं आहे आपल्याला मध्यातून आणि याला पिना पॅक करून घ्यायची आहे. तर बघा पिना आपल्याला व्यवस्थित अशा पॅक करून घ्यायच्या कारण जे कापड आहे ते सटकतं पण साडीचं कापड असतं ब्लाऊज पिसाचं तर ते सटकतं त्याच्यामुळे आपल्याला पिना जरूर लावायची आहे. तर बघा पिना लावून घेतल्याच्या नंतर आता आपण जशी पेनाने मार्किंग केलेली आहे तशी आता आपल्याला टिप मारायची आहे. तर बघा जिथं कोपरा येईल तिथं आपल्याला अशी सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग पुढं टिप मारीत चालायचं आहे परत. कारण जिथं कोपरा आला तिथं आपल्याला सुयाची खालीच ठेवून घ्यायची आहे. तर सुई आपण वर काढली तर त्याच्यासोबत धागा पण येतो त्याच्यामुळं मग त्याच्यावाले जे कोपरे आहे गळ्याची ती व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळं शक्यतो आपल्याला जी सुई आहे त्याची खाली ठेवून घ्यायची आणि मगच पुढं आपल्याला परत टिप मारत चालायची या पद्धतीने. तर म्हणजे याचे कोपरे एकदम सुंदर येते. तर बघा मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते स्टेप बाय स्टेप एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ही बघून बनवलं तर एकदम सुंदर असा आपला गळा तयार होतो. तर बघा पूर्ण याच्यावर टिप मारून झाल्याच्या नंतर अर्धा इंचाला कमी आपल्याला एवढं असं कापड ठेवायचं आहे आणि बाकीचं कट करून घ्यायचं आहे दम्मादम्माने व्यवस्थित. असे आकार आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आता हे कट करून घेऊया पूर्ण गळ्याचं कापड. तर बघा अस्तर कॅनव्हास आणि ब्लाऊज पिसाचं कापड हे तिन्ही आपल्याला सोबतच कट करायचं आहे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यावरती छोटे छोटे कट मारायचे आहे. तर बघा आता आपल्याला काळजी घ्यायची जी आपण टीप मारलेली आहे ती आपली कट नाही झाली पाहिजे. आपल्याला दमादमाने याच्यावरती छोटे छोटे कट मारायचे. तर बघा छोटे छोटे कट मारले तर एकदम पलटायला सोपं जातं खेचल्यावानी वगैरे होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती छोटे छोटे कट मारायचे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित आता हे पलटी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपली याचेवाले जे गोल कोपरे आहे ते पण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे कोपऱ्याला. तर बघा याच्यावरती तुम्ही व्यवस्थित इस्त्री पण फिरून घेऊ शकता एकदम म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग पण येते आणि व्यवस्थित याचेवाले कापड पण याला चिटकून बसतं. त्याच्यामुळे इस्त्री नक्की करा. तर बघा याच्यावरती छोटे छोटे आता एकदम काटोकाट आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे पूर्ण कटवर्कवर. तर बघा व्यवस्थित अशी पूर्ण याच्यावरती टीप मारून झालेली या पद्धतीने आणि याला आपण व्यवस्थित आता प्रेस करून घेऊया.
तर बघा उलटं करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित आता अस्तर लेवल अशी या पद्धतीने टीप मारून घ्यायची आणि उरलेलं जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे. धागे वगैरे पण व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित एकदम सुंदर असा आपल्याला कटवर्कचं पाठीमागची डिझाईन रेडी झालेली आहे. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा मी याच्या आधी पण तुम्हाला चौकोनी गाळ्यामध्ये कटवर्कची टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोपी पद्धत आहे आणि ही पण एकदम सोपी पद्धत आहे. मी तुम्हाला जी सोपी पद्धत आहे तशीच मी तुम्हाला दाखवत असते. तर बघा त्याच्यानंतर याच्यावरती मी प्रेस वगैरे मारून घेतलेली होती. त्याच्यानंतर आता आपल्याला एकदम छोटी लेस घ्यायची आहे. तशी याच्यावरती कोपऱ्याला पलटी होईल तशी, म्हणजे कोपरे त्याच्यावाले व्यवस्थित आले पाहिजे. जास्त जाड घेतली तर याच्यावाले व्यवस्थित कोपरे वगैरे येत नाही आणि याला फिनिशिंग वगैरे पण व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती छोटीच अशी लेस लावून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित अशी याच्यावरती मी छोटी लेस घेतलेली आहे. तुम्हाला जी आवडेल तुम्ही ती लेस लावून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आणि जिचा कोपरा आलेला आहे तिथं व्यवस्थित असं थोडंसं जे लेस आहे ती थोडीशी आपली घडी मारून घ्यायची आहे किंचित आणि मग आपल्याला अशी व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने, म्हणजे याच्यावाले जे कोपरे आहे ते एकदम व्यवस्थित येते आणि ही जी घडी मारायला पण सोपी जाते छोटी लेस. तर बघा व्यवस्थित आता पूर्ण याच्यावरती सेम आपल्याला अशीच लेस लावून घ्यायची आहे. तर बघा याच्यावर खूप सुंदर अशा कटिंग पण टाकलेल्या आहे, बोटनेकची कटिंग डिझाईन पण टाकलेली आहे. त्या पण तुम्ही नक्की बघा. अगदी सोपी पद्धतीत सांगत असते मी, तर नक्की तुम्ही बघा. आणि याच्यावरती मी 40 साईजचं बोटनेकची कटिंग पण टाकलेली आहे. ते पण एकदम परफेक्ट माप आहे, एकदम सोपं. ते पण नक्की बघा. आणि याच्यावरती कटोरी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते पण मी सांगितलेलं आहे. तर बघा व्यवस्थित असं लेस लावून झाल्याच्या नंतर आता पाठीमागच्या आपल्याला टक्स घ्यायचे आहे मारून. तर बघा मध्यातून आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचं आहे आणि उभं पण 4 इंच घ्यायचा आणि असा अर्धा इंच अशी खालून घ्यायचं आहे आणि अशी तिरकी आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघा पाठीमागचे दोन्ही टक्स आपल्याला व्यवस्थित असे मारून घ्यायचे आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपला ब्लाऊजची डिझाईन आपली तयार झालेली आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा मी इथं 2-3 इंच अशी पट्टी घेतलेली आहे कमरेला आणि अशी अर्धा इंच आपल्याला अशी टीप मारीत चालायचं आहे या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला धागे वगैरे कट करायचे आणि अशी म्हणजे अशी ओपन करायची आणि त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा दाबटीप दिली तर एकदम सुंदर आपली अशी फिनिशिंग येते. तर तुम्ही नक्की दाबटीप देत जा. तर बघा दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला अशी लेवल घ्यायची आहे आणि अर्धा इंच अशी मुडपून घ्यायची आतमध्ये आणि याच्यावरती टीप मारून घ्यायची. तर बघा आपली कंबरपट्टी एकदम सोपी अशी तयार झालेली आहे मस्तपैकी फिनिशिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आणि उरलेला अस्तर पण कट करायचा आहे. तर बघा व्यवस्थित आता पूर्ण ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर मी पूर्ण ब्लाऊज तुम्हाला रेडी करून दाखवते. त्याला नॉट वगैरे पण बनवून घेतलेले आहे. समोरून पंचकोनी गळा घेतलेला आहे आणि प्रिन्स कट घेतलेला आहे. तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.